मंचर शहरात छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे बॅनर लावण्यासाठी मंचर नगरपंचायतकडून कर आकारण्यात आल्याने शिवप्रेमींमध्ये मोठा असंतोष पसरला आहे। यानंतर भाजप नेते संजय थोरात यांनी संबंधित शिवप्रेमी युवकांना धूमधडाक्यात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन करत नगरपंचायत आकारत असलेला कर आणि इतर गोष्टींसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन देत नगरपंचायतीने आकारलेल्या कराएवढी रक्कम तात्काळ शिवप्रेमींना देऊनही टाकली। यापुढे नगरपंचायतीने जर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कर आकारणी केली तर आपण संबंधित मंडळाला बॅनर आणि फलक लावण्यासाठीची रक्कम आपण स्वतः देऊ, असंही थोरात यांनी म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत महात्मे आणि महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृती दिन उत्साहात साजरे व्हायला हवेत आणि यासाठी आपण स्वतः सर्वांच्या पाठीशी असल्याचे भाजप नेते संजय थोरात यांनी म्हटलं आहे। आज या ठिकाणी हा सगळा तरुण वर्ग काही कंप्लेंट घेऊन माझ्याकडे आलेला होता। आपण पाहतो अखंड हिंदुस्थानचं दैवत, सर्व जगामध्ये प्रतिमा असलेले आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फ्लेक्सला परवानगी काढायला हा तरुण वर्ग गेला होता। खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी आपण पैसेच आकारले पाहिजेत, नगरपंचायतने टॅक्सच वसूल केला पाहिजे अशी भूमिका न घेता नगरपंचायतचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांनी या तरुण काय करणार आहे यांची भूमिका समजून घ्यायला पाहिजे। तुम्ही फक्त टॅक्स गोळा करण्याकरता नाही ठेवलेलं तर ते भूमिका त्यामागची काय, तो कार्यक्रम कुठला आहे, तर त्या कार्यक्रमावरती तुम्ही चौकशी केली पाहिजे। त्या कार्यक्रमामुळे समाजामध्ये काय परिवर्तन घडून येणार आहे, तरुण पिढीमध्ये आदर्श निर्माण होणार आहे, एक चांगली समाज व्यवस्था निर्माण होणार आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटित करून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, स्वराज्य मिळवून दिलं आणि ते स्वराज्य आपण पुढे अबाधित राखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करणं हे तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मी तर सांगत अभिमानाची बाब एक हे करून हे करत असतात आणि हे करत असताना त्यांच्याकडनं टॅक्स मागावा ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। ही चौकशी केल्यानंतर समजलं का कायद्यानं सगळ्या गोष्टी मान्य आहेत आम्हाला, का तुम्ही कायद्याने कोर्टानं निर्णय दिलेला आहे का तुम्ही फ्लेक्सवरती बंदी असताना तुम्ही ते टॅक्स आकारा, त्याच्यावरती आम्हाला मान्य आहे, पण सगळ्याच गोष्टी कायद्याच्या चौकटीत न बसवता तुम्ही पहिल्यांदा चौकशी करा का कायदा जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय का महापुरुषांच्या जर प्रतिमा असतील तर त्या ठिकाणी टॅक्स आकारू नये आणि भाई हे सगळं करत असताना ह्या तरुण पिढीकडनं हे केलं पाहिजे। आज माझ्या कानावरती आलंय का ही तरुण पिढी होती, त्याच्यानंतर श्री सेवालाल महाराज यांची जयंती होती, त्या ठिकाणी टॅक्स आकारला गेला। टॅक्स बाकीचे जे कार्यक्रम असतील, राजकीय पक्षाचे कार्यक्रम असतील, राजकीय याचे संस्थांचे कार्यक्रम असतील, संघटनांचे कार्यक्रम असतील, त्यांच्याकडनं जरूर टॅक्स आकारावा, जरूर ते करावं, आमचा विरोध नाही त्याला। अत्यंत चांगल्या पद्धतीने नगरपंचायतने ते नियोजन केलेलं आहे, त्यामुळे शहराचं सौंदर्य वाढण्यामध्ये भरच पडलेली आहे, शहराच्या करनिधीमध्ये वाढ झालेली आहे। पण हे करत असताना निश्चितच आपण एक पवित्र भावनेनं छत्रपती असतील, बाकीचे जे आपले हे असतील, ज्याच्या समाजामधली महान व्यक्ती असतील तर त्यांचं चरित्र समाजापुढे जाणं गरजेचं आहे। तरुणांपुढं, महिलांपुढं, सगळ्यांपुढे जाणं, त्यातनं प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थानं पिढ्या घडत असतात। त्याच्यामुळे इथून पुढे असं होणार नाहीये आणि मी सगळ्यांना विनंती करतो, जर नगरपंचायतीने ऐकलं नाही तर ह्या तरुणांसाठी, छत्रपतींसाठी किंवा इतर समाजातील महान पुरुषांसाठी जयंती साजरी करण्यासाठी, समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, समाजाची वैचारिक बदल होण्यासाठी आणि वैचारिक बदलातून आचरण घडण्यासाठी जर आपण बदल घडवायचा असेल तर आम्ही निश्चितच त्या ठिकाणी टॅक्स भरायला लागले तर सगळ्या तरुणांना आम्ही विनंती करतो का आमच्याकडनं घेऊन जावा, पण ह्या जयंत्या भरल्याच पाहिजेत। फक्त छत्रपती शिवाजी महाराज नाही तर संभाजी महाराज असतील, अनेक ज्या समाजामध्ये जे युग पुरुष घडून गेलेले आहेत, आदर्श पुरुष घडून गेलेले आहेत, संत महात्मे घडून गेलेले आहेत, धर्मप्रचारक घडून गेले, धर्म उपासक घडून गेले, त्या सगळ्यांच्या जयंत्या घडवल्या पाहिजे आणि त्या जयंती घडवत असताना खऱ्यानंतर त्यांनी ज्या धर्माला जो उपदेश केलाय तो समाजासाठी, प्रत्येक धर्माचा उपदेश हा हितकारकच आहे समाजाचा आणि तो जाणं गरजेचं आहे। त्यामुळे नगरपंचायतीतून पुढे अशी काही वेळ आणणार नाहीये।
असं आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. आणि अधिकाऱ्यांनी हे सांगत असताना खऱ्या अर्थाने ही तरुण पिढीची भावना समजून घ्यावी, समाजाच्या भावना समजून घ्याव्यात आणि नंतर टॅक्स आकारावे, एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल जो नगरपंचायतमध्ये प्रकार घडला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची फ्लेक्ससाठी आम्ही जी परवानगी घ्यायला गेलो त्यात आमच्याकडून कर आकारणी केली गेली. ते संजू भाऊंच्या सांगण्यावर नाही, ते पैसे आम्हाला रिटर्न संजू भाऊंनी स्वतःच्या खिशातून दिले आणि परत नगरपंचायतमध्ये सांगितलं का इथून पुढं कोणताही छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांच्या जयंतीच्या फ्लेक्स आकारण्यावर पैसे घेऊ नये. हा नवीन नियम संजू भाऊंमुळे लागू झाला, त्याबद्दल मी संजू भाऊंचे आभार मानतो. आणि तसंच 19 फेब्रुवारीला युवा साम्राज्य ग्रुप आंबेगाव तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य शिवजयंतीचं आयोजन केले. तर संध्याकाळी ठीक 5 वाजता राम मंदिरापासून आपली शोभायात्रा चालू होईल. तर मी सर्वांना विनंती करतो की आपण या शोभायात्रेसाठी उपस्थित राहावं. नगरपंचायतमध्ये शिवजयंतीचे फ्लेक्स लावण्यावरून त्या कर आकारला गेला होता आपल्या टॅक्समध्ये त्यांचा. तर ही कल्पना आम्ही संजू भाऊंना सांगितल्यानंतर त्यांनी तिथले CEO त्यांना फोन करून टॅक्स म्हणजे त्यांच्या स्वखर्चाच्या खिशातून नाही का त्यांनी आम्हाला परत केलेला आहे संजू भाऊंनी. आणि नगरपंचायतीने पण गोळी दिलेली आहे इथून पुढं महापुरुषाच्या जयंती असणार कोणता पण कार्यक्रम असो कर आकारणार नाही.